प्रत्येक निवडणूक ही काही ना काही कारणांनी लक्ष वेधून घेणारी ठरते. यंदाच्या निवडणुकीत जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी, मोठ्या प्रमाणात असलेली युती, आघाडी अंतर्गत धुसफूस आढळून आल्यात. आता या वैशिष्ट्याबरोबरच काही मतदारसंघात भाऊ-भाऊ आमने-सामने आहेत, तर काही ठिकाणी एक किंवा दोन पक्षाने दोन भावांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे. आणि ज्या भावाला उमेदवारी मिळाली नाही, तो अपक्ष संघर्ष करतोय. बऱ्याच मतदारसंघात नात्यागोत्यांचं जे काही राजकारण आहे, एकमेकांविरोधात उभे ठाकल्यामुळे मतदान नेमकं कोणाला करावं, प्रचार कुणाचा करावा, या विचाराने उमेदवारांचे सगळे सोयरे चांगलेच गोंधळात पडलेत. आता राज्यात नात्यागोत्यात होत असलेल्या लढाईचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय. आज आपण भावाभावांच्या अशा 10 जोड्या बघणार आहोत, ज्या दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदारकीसाठी आपलं नशीब आजमावत आहेत. त्यापैकी कोणी विद्यमान आमदार आहेत, तर कोणी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, म्हणजे राजकारणात एंट्री करतायत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाईगिरी आणि घराणेशाहीचा बोलबाला जरा जास्तच बघायला मिळतोय. असो, तर राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असणारं घराणं म्हणजे पवार कुटुंब. नगरमधील कर्जत जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार असणारे रोहित पवार पुन्हा एकदा मैदानात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढवत आहेत, तर बारामतीमधून शरद पवारांनी योगेंद्र पवार यांना पहिल्यांदाच काका अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. पवार कुटुंबातली हे भावांची जोडी विधिमंडळ गाठणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. दुसरी जोडी आहे लातूर जिल्ह्यातील देशमुख बंधूंची. जिल्ह्यातील दोन मतदारसंघात काँग्रेसनं अपेक्षाप्रमाणे दोन्ही भावांना उमेदवारी दिली आहे. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख हे विजयी हॅट्रिकसाठी सज्ज झाले असून लातूर ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार धीरज देशमुख पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. आता दोघंही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र असल्याने त्यांचं एक वेगळं वलय आहे. यामध्ये तिसरी जोडी जर आपण पाहिली तर नांदेड जिल्ह्यातील हरबडे बंधूंची. नांदेड दक्षिण मतदारसंघातून विद्यमान आमदार मोहन हंबर्डे यांना काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर त्यांचे जे काही भाऊ आहेत, डॉक्टर संतुकराव हबर्डे भाजपचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना भाजपने नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होत असल्याने हंबर्डे कुटुंबातील मतदारांना क्रॉस वोटिंग केल्याशिवाय पर्यायच उरला नाही, अशी चर्चा आहे. आता यामध्ये जर पुढची जोडी आपण पाहायची झाली म्हणजे चौथी जोडी आहे ठाकरे बंधूंची. आता ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील नावाजलेलं घराणं, किंबहुना राजघराणं. मागील निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले होते. यंदा शिवसेनेच्या नवीन मशाल चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. राज आणि उद्धव पुत्र हे दोघेही निवडणूक आखाड्यात यंदा पाहायला मिळतात. म्हणजे अमित ठाकरे हे मनसेकडून माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. दोन्ही मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतात. आता यानंतरचं जर पुढची जोडी पाहायची झाली तर पाचवी जोडी आहे मुंबई उपनगर जिल्ह्यातली शेलार बंधूंची. म्हणजे 2014 पासून सलग 2 वेळा आमदारकीची निवडणूक लढवणारे विद्यमान भाजप आमदार व मुंबई भाजप अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांना पुन्हा एकदा वांद्रे पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. तर त्यांचे मोठे बंधू मुंबई भाजप सचिव विनोद शेलार यांना मलाड पश्चिममधून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोघांचीही नावे भाजपच्या पहिल्याच यादीत घोषित करण्यात आली होती. 6वी जोडी आहे कोकणातील राणे बंधूंची. भाजपचे खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुत्र दोन वेगवेगळ्या पक्षांकडून एकदाच निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून भाजपकडून नितेश राणे तिसऱ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी सज्ज असून मालवण कुडाळ मतदारसंघातून त्यांचे मोठे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात आहेत. कारण एकाच घरात तिघांना भाजप जागा देऊ शकणार नाही, हे समीकरण त्याच्या पाठीमागं आपल्याला दिसून येतं. म्हणून कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक न लढवता ते शिंदे गटात गेले, अशी चर्चा आहे. त्यानंतरची जर जोडी आहे सामंत बंधूची, तर कोकणातील सामंत बंधू हे कोकणातीलच भावाभावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत मागील 20 वर्षांपासून आमदार आहेत. आता पाचव्यांदा ते निवडणूक रिंगणात असून आतापर्यंतची किंगमेकरच्या भूमिकेत असणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच किरण सामंत हे शिवसेनेकडूनच राजापूर मतदारसंघात प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरलेले दिसत आहेत. शिंदे गटातील सामंत बंधूंच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची ठरणार आहे असंही दिसतंय. भावाभावांची 8वी जोडी आहे यवतमाळ जिल्ह्यातील नाईक बंधूंची. महाराष्ट्राच्या राजकारणात नावाजलेल्या नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक व ययाती नाईक या दोन सख्या भावांमधील आमदारकीचा संघर्ष त्यांचे काका माजी मंत्री अविनाश वसंतराव नाईक यांच्या शिष्टाईमुळे टळला आहे. माजी कॅबिनेट मंत्री मोहनराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे पुसद मतदारसंघातून आपल्या भावाविरोधात अपक्ष अर्ज दाखल केला होता. तेथून माघार घेऊन आता ते वाशिममधील कारंजा मनोरा मतदारसंघातून समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. जहाज या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत, तर त्यांचे लहान बंधू राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक हे पुसद मतदारसंघातून दुसऱ्यांदा मैदानात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात गावित कुटुंबाचं एक हाती वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत या एकाच कुटुंबातून वेगवेगळ्या पक्षातून 4 सदस्य रिंगणात उतरलेले दिसत आहेत. म्हणजे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित 6 वेळा नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यंदाही त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र कुमार गावित यांनी विधानसभेपूर्वी भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यांना शहादा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर डॉक्टर गावित यांचेच दुसरे बंधू शरद गावित नवापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित या 10 वर्षे भाजपाच्या खासदार होत्या. त्यांनी नुकताच भाजपाचा राजीनामा दिलेला असून त्या आता अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. शेवटची आणि 10वी भावांची जोडी आहे नागपूर जिल्ह्यातील देशमुख बंधू. जिल्ह्यातील सावनेर कमळेश्वर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे डॉक्टर आशिष देशमुख हे काटोल मतदारसंघातून तयारी करत असताना त्यांना भाजपने सावनेर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर त्यांचे बंधू डॉक्टर अमोल देशमुख यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली असून शिट्टी चिन्हावर अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. आता हे दोघेही माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. हे दोघे भाऊ आमने सामने असल्याने काँग्रेसचे सुनील केदार आपल्या पत्नीच्या माध्यमातून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. आता या 10 भावांच्या जर जोड्या आपण पाहिल्या तर या जोड्यांचा आढावा घेतला तर विधिमंडळात भाईगिरी चालण्याची शक्यता आहे. या भावांपैकी कोण कोण विधानसभेची पायरी चढणार आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून आपण नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.